गेल्या 8 दिवसांचा जर आपण विचार केला तर जळगाव जिल्ह्यामध्ये उष्णतेची लाट पसरली आहे आणि यानंतर आता उष्णतेच्या लाटेसंदर्भात रेड अलर्ट देखील जारी करण्यात आलेला आहे. आणि या सगळ्यानंतर जे काही तापमान आहे गेल्या 8 दिवसामध्ये 40 ते 43 डिग्रीपर्यंत जाऊन पोहोचलेलं आहे. अजून येत्या 2 ते 3 दिवसात हे तापमान 45 ते 46 डिग्रीपर्यंत जाईल असा अंदाज व्यक्त केला जातो आहे. मात्र या वाढत्या उष्णतेचा परिणाम जळगावच्या केळी बागांवर झाल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. आपण या ठिकाणी बघू शकतो आहेत की कशा पद्धतीने या केळी बागा सुकण्यास सुरुवात झालेली आहे. कितीही पाणी दिलं तरी वरून मात्र मोठ्या प्रमाणात उन्हाची तीव्रता आहे आणि त्यामुळे या बागांची जी काही पानं आहेत ती सुकल्याचं आपल्याला पाहायला मिळतं आहे. केळीचे घड देखील यावेळेला झाडांवरती सांभाळणं किंवा उन्हापासून बचाव करणं शेतकऱ्यांच्यासाठी मोठं आव्हान आहे. यंदा केळीचं रोप खरं तर महागलेलं असल्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी मोठा आटापिटा करून उन्हाळी केळीच्या रोपांची लागवड केलेली आहे. मात्र अचानक वाढलेलं हे तापमान आता या रोपांच्यासाठी मोठं हानिकारक ठरताना पाहायला मिळतं आहे. कारण या कोवळ्या रोपांना जर उन्हापासून बचाव करायचा असेल तर तापमान हे नियंत्रित म्हणजे 40 डिग्रीच्या खाली असायला पाहिजे. मात्र हे तापमान आता 43 ते 45 डिग्रीवरती जाऊन पोहोचलेलं आहे आणि त्याचा फटका बसला. अनेक शेतकरी या केळी रोपांसाठी आता क्रॉप कव्हर लावून त्यांना बचाव करण्याचा प्रयत्न केला जातो आहे. मात्र तरीसुद्धा त्यामध्ये अनेक रोपांची ज्याला काय म्हणता येईल आपल्याला मरतूक होत असल्याचा एक शब्द आहे खानदेशामध्ये, ती होताना पाहायला मिळते आहे. जळगाव जिल्ह्यात 70,000 हेक्टर क्षेत्राहून अधिक क्षेत्रावरती केळीची लागवड केली जाते. मागील पंधरवड्यात अवकाळी झालं, त्यात नुकसान झालं. आता पुन्हा एकदा या वाढत्या उन्हामुळे आता केळी पिकांचं नुकसान होतं आहे. जवळजवळ 25 ते 30,000 हेक्टर क्षेत्राला या वाढत्या उन्हाचा फटका आपल्याला बसलेला पाहायला मिळतो आहे. पुन्हा एकदा शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ होताना आपल्याला पाहायला मिळते. आगामी काळातही जर उन्हाची लाट कायम राहिली तर अजूनही मोठ्या प्रमाणात हे क्षेत्र वाढण्याची भीती आहे आणि हेच खरं तर शेतकऱ्यांच्या पुढे मोठं संकट आहे. चंद्रशेखर नेबे, ABP माझा, जळगाव. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.